समितीच्या वतीने महाराष्ट्र शासनानं अबकड हे एससीच्या 59 जातीमध्ये फूट पाडण्याचा डाव केलेला आहे आणि तो डाव हाणून पाडण्यासाठी आज आम्ही सोलापूरमध्ये त्यांच्या विरोधात हे आंदोलन करत आहोत। हे भाजपाचं सरकार, शिवसेनेचं सरकार इथल्या एससी एसटी ओबीसीना तोडू पाहत आहे, तर त्या यासाठी जोडण्याचं काम आमची ही समिती करणार आहे। आज हा आंबेडकरवाद्यांचा सोलापूर जिल्हा आहे, तिथून आज हे रणशिंग फुंकलं गेलंय, तर आम्ही या सरकारचा निषेध करतोय। जोपर्यंत अबकडा रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील। जय भीम, जय भारत, जय भीम। दिलेला अनमोल असा भारतीय संविधान नको म्हण, पत्रकार म्हणून मी आलो म्हणतोय। जमलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींना मानाचा जय भीम। मित्र हो, आज आपण प्रस्तावित असलेल्या शासनाच्या अबकड वर्गीकरणाच्या धोरणाला विरोध दर्शवण्यासाठी जमलेलो आहोत। असंवैधानिक अशी ही मागणी भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या एका उल्लेखानं सुरू झाली। वास्तविक पाहता अनुसूचित जातीमध्ये ज्या सर्व महाराष्ट्र शासनाच्या सूचीमध्ये 59 जाती आहेत, त्यापैकी संविधानाच्या विरोधात आहे, तेव्हा आपणा सर्वांना 59 जातींना एकत्रित आलं पाहिजे। त्याकरिता आज सोलापूरमध्ये अबकड उपवर्गीकरणाची समिती आहे, अशा पद्धतीच्या महाराष्ट्र लेवलला सुद्धा समिती व्हायला पाहिजे आणि प्रत्येक 59 जातींना आपण आता समजून सांगायला पाहिजे की आपण सर्वांनी शिकला पाहिजे। बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। खऱ्या अर्थानं आज आपण जागृत झालो पाहिजे, सजग असलं पाहिजे। जे काय आपल्याला आरक्षण आहे ते मिळत तर देतच नाहीत, सगळं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर या ठिकाणी सुरू आहे। त्यामुळे आरक्षण कधी संपलेलं आहे, परंतु आपल्यामध्ये जातीमध्ये भांडणं लावून या ठिकाणी त्यांचे जे काय गरम तव्यावर पोळी भाजून घेण्याचा उद्देश दिसतो आणि राजकारण करण्याचा उद्देश दिसतो, त्याला आपण सर्वांनी विरोध करण्यासाठी म्हणून सर्व 59 जातीमध्ये आपणाला आता जागृत करण्याची गरज आहे। सर्वांनी आता आपण जास्तीत जास्त शिकत आहोत, उद्योग व्यवसाय वापर करत आहोत, शासनामध्ये नोकऱ्या सुद्धा आरक्षणाच्या माध्यमाच्या विरोधामध्ये काय मत आहे ते व्यक्त करावे। सर्वांना जय भीम। मनोज महादेव कांबळे माझं नाव आहे आणि मी आंबेडकरवादी मातंग आहे। जे आता महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे उपवर्गीकरण अबकड, याला माझ्याकडून आणि माझ्या तालुक्याकडून आपल्या सर्वांना या अबकडच्या विरोधात जे आंदोलन चालू आहे त्याला माझं पूर्ण पाठिंबा आहे। जय भीम।